ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मायबोली गुढीपाडवा विशेषमध्ये। तर ब्रेकवर जाण्यापूर्वी मी म्हटलं होतं की आपण छानशी गुढी सजवणार आहोत आणि अर्थातच आज गुढीपाडवा आहे, पूजा करणार आहोत। तर तुमच्यासमोर सगळं साहित्य आहे आणि खूप छान, मला ताटच इतकं आवडलं, म्हणजे सासूबाईंनी अगदी छान तयारी करून दिलेली आहे तुला। अगं ती असली ना की काहीच वेगळा विचार करायला लागत नाही किंवा काहीच बघायला लागत नाही, त्याच्याकडे प्रत्येक गोष्ट तयार असते आणि खूप छान महत्त्व प्रत्येक गोष्टीचं तिला माहिती असतं। क्या बात आहे। तर छान, आता सुरुवात करूया आपण। सुरुवात करूया। तू घरी कधी आईला मदत करायचीस याच्या आधी? हो, माझ्यावरती अगं घरी आजी, आजोबा, माझे आई, बाबा, म्हणजे आमच्यावरती खरंच म्हणजे खाण्याचं सगळं आम्ही बघायचो, खाण्याचं टेस्ट करण्याचं, पण अदरवाईज ही सगळी तयारी कधी व्हायची आणि कधी ते सगळं बनायचं कळायचं पण नाही आम्हाला। पण नाही। स्वप्नील, तू काही बाबांना मदत, गुढी बांधणं किंवा काही थोडीफार हो, आम्ही भरपूर केलंय ते। बाबांना खूप इंटरेस्ट आहे, आईला खूप इंटरेस्ट आहे, तर मी पण केलंय। पण मला स्वप्नील रावांकडनं हे ऐकायचंय की आजची नेमकी कथा काय आहे? गुढीपाडवा हा सण का आपण साजरा करतो? काय माहिती तुला याच्याबद्दल? एक भरपूर कारण आहेत त्याची, पण त्याच्यातलं एक आय थिंक मेन कारण आहे की रामाने रावणाचा वध केला आणि ते परत अयोध्येला येत होते आणि त्या विजयीसाठी लोक सगळीकडे गुढी उभारत होते, तर ते एक खूप मोठं कारण त्या आहे। विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली गेली। ही कडीलिंबाची जी पानं आहेत, जे सगळ्यात जास्त आरोग्यदायी असा तो पाला आहे। आंबा हा पवित्र आणि सगळ्यांना आवडणारा, म्हणजे आंब्याला कोणी नाही म्हणूच शकत म्हणजे नाही। पाडवा हा आंब्यापुरता मर्यादित होता असंही कोणीतरी बोललं होतं थोड्या वेळापूर्वी। माझ्यासाठी नेहमी पाडवा म्हणजे आंबा मिळणार। नारळ आहे असं फळ आहे ज्याच्यामध्ये पाणी सुद्धा आहे आणि गर सुद्धा आहे, जे इतर फळांमध्ये नाही मिळत आपल्याला। बत्तासा म्हणजे गोडवा पसरण्यासाठी। फुलांचं काय, एक सुगंध, सुंदर दिसणं म्हणूया, वेगवेगळे रंग म्हणूया, आणि नवीन वस्त्र म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नवीन गोष्टीची सुरुवात। आणि तांब्या म्हणजे ब्रह्माचं प्रतीक समजलं। आज ब्रह्मानी सृष्टी क्रिएट केली, निर्माण केली, सृष्टी क्रिएट केली। खूपच सुंदर गुढी सजवले स्वप्नील रावांनी। बरं स्वप्नील राव, मला असं सांगा, हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे ज्या दिवशी आपण सोनं किंवा काही खास वस्तू घेतो, तर मग संध्याकाळी कुठे जायचंय शॉपिंगला? काय क्या बात आहे, काय विषय छेडलाय तू। कुठे गाडगे का काय का दाजू सरा? आपण चपला सोडून अजून काहीही घेऊ शकतो, कारण अजून एक घर घ्यावं लागेल मला हिच्या चपला ठेवायला। अगं काल पण मी ना अशी काढल्या ग, म्हणजे बाजूला चपला, आणि मला स्वप्नीलचा असा रागाने लाल पिवळा झालेला चेहरा दिसला। शेवटी मी त्या दुकानदाराला म्हणलं, नाही अभि मेरा हस्बंड मेरे को बाहेर निकाल देगा, मला नाही शक्य आता चपला घेणं। सो छानशी गुढी आता इथे सजवलेली आहे, आपण आता मला वाटतं पूजा करून घेऊया। तो मृण्मयी आणि स्वप्नीलने आत्ताच ही आनंदाची, सौख्याची, भरभराटीची, आरोग्याची अशी पवित्र गुढी उभारलेली आहे। आता यानंतर मृण्मयीच्या आयुष्यात ज्यांच्यामुळे आनंद आलाय आणि ज्यांच्या आयुष्यात मृण्मयीमुळे आनंद आलेला आहे, अशा राव कुटुंबाला आपण भेटणार आहोत, मात्र या छोट्याशा विश्रांतीनंतर। कुठेही जाऊ नका, पाहत रहा मायबोली गुढीपाडवा विशेष।